मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून जानेवारी 2024 मध्ये श्रीराम त्यांच्या गर्भगृहात विराजमान होणार आहे। या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। राम मंदिरासाठी अनेक जण आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत। पुणे शहरात देखील 2 धागे श्रीराम के लिए ही 13 दिवसीय मोहीम राबवण्यात आली आहे। या ठिकाणी श्रीरामांचे वस्त्र विणण्यासाठी भारतभरातून नागरिक थेट सहभागी होत आहेत। जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम। आज या 2 धागे श्रीरामांसाठी या उपक्रमामध्ये मला सहभागी होताना अतिशय आनंद होतोय। अतिशय उत्तम असा हा अनघाताईंनी आणि सौदामिनीनं उपक्रम तयार केलेला आहे आणि मी, माझ्या सुना, माझी बहीण, आम्ही सगळेच जण याच्यामध्ये आणि लाखो स्त्रिया पुरुष यामध्ये सहभागी झालेले आहेत। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपण आपले हात त्या वस्त्राला लागणार आहेत की जे वस्त्र आपण श्रीरामांना अर्पण करणार आहोत। आपल्या सर्वांचा अभिमानाचा असा विषय आहे हा। माझे पती गुरुदेव शंकर अभ्यंकर हे गेली कित्येक वर्ष श्रीरामांची महती, तो खरा तेजस्वी इतिहास हा उलगडून सांगत आहेत आणि त्यामुळे आम्हाला सर्वांनाच हा अतिशय आनंदाचा विषय आहे की श्रीराम मंदिर आता होते आहे। नमस्कार। आत्ताच मी 2 धागे रामासाठी या उपक्रमात सहभागी झालो आणि मी 2 धागे विणले, जोडले आणि का कोणास ठाऊक न कळत माझ्याकडनं एक श्रीरामाला वंदन, नमन, नमस्कार केला गेला। हे इतकं अजाणतेपणाने झालं। मला असं वाटतं हे 2 धागे केवळ श्रीरामासाठी नाही आहेत, हे 2 धागे आपले धागे श्रीरामाशी जोडले जावेत असा हा उपक्रम आहे आणि तो माझा धागा कुठेतरी श्रीराम मंदिराशी, श्रीरामाशी जोडला गेला याचा प्रत्यय मला आत्ता आला। खूप आध्यात्मिक पातळीवर वेगळाच अनुभव मला आज मिळाला आणि कुठेतरी आपण खारीचा वाटा ज्या प्रकारे म्हणतो त्या खारीचा वाटा मी आज उचलला, याचं एक आत्मिक समाधान, आध्यात्मिक समाधान आणि वैश्विक आणि राष्ट्रीय समाधान मला लाभलं। नमस्कार, माझं नाव श्रद्धा योगेश निमरे। काल या कार्यक्रमानिमित्त आले आणि आपला खारीचा वाटा नोंदवावा अशी इच्छा झाली आणि त्या निमित्ताने एक कविता स्फुरली, ती मी तुमच्या समोर सादर करते। अजिम्या धन्य जाहले, राम कार्यात खारुताई झाले, रामनामाच्या वस्त्राचे 2 धागे विणूनी आले, अजिम्या धन्य जाहले। धागा धागा खंड विणूनी, राम नाम मुखे म्हणूनी, राम सेवेत सहभागी झाले, अजिम्या धन्य जाहले। राम माझा साजीरा, राम माझा गोजीरा, रूप मनी त्याचे साठवून आले, अजिम्या धन्य जाहले। राम जन्माच्या आनंदा इतकाच राम मंदिराच्या नवनिर्मितीचा आनंद, याची देही याची डोळा पाहण्याचे वेध लागले, अजिम्या धन्य जाहले। नमस्कार। नमस्कार, मी अनघा घैसास। इथे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडवर गुडलक चौकामध्ये माझी शोरूम आहे, सौदामिनी हँडलूम म्हणून। तिथे आम्ही एकूण 9 हातमाग लावलेत आणि हातमागाच्या विणकरांच्या सन्मानार्थ आणि रामरायाच्या श्रद्धेपोटी इथे जवळजवळ आतापर्यंत 5.25 लाख 5.5 लाख लोक गेल्या 6-6.5 दिवसात येऊन गेली आणि श्रद्धेने आपल्या 2-2 धागे रामाच्या विश्वासापोटी इथे विणून गेली आहेत। महाराष्ट्रातनं तर सगळीकडनं लोक येत आहेत, म्हणजे सोलापूर, बीड, उस्मानाबाद, अकोला तिथपासनं ते इकडे सांगली, कोल्हापूर, मिरज, मुंबई, ठाणे सगळीकडनं लोक येतात। तसंच दिल्ली, कर्नाटक आणि गुजरात या 3 राज्यांमधनं भरपूर लोक आली आहेत। आज कर्नाटकचा मला वाटतं उच्चांक होता, आज कर्नाटकात खूप लोक आली। तर ही जी रामभक्तांची मांदियाळी इथे आहे ती बघणं खूप आनंददायक आहे आणि आपल्या रामरायासाठी 2-2 धागे विणावे असं प्रत्येकालाच वाटतं की मी काहीतरी करावं रामासाठी, आणि प्रत्येकाला पैसे खर्च करणं शक्य नसतं। मग आम्ही म्हटलं काही पैसे खर्च करू नका, 2 धागे विणायला या, रामासाठी वस्त्र पण तयार होईल
आणि आमच्या विणकरांचा सन्मान पण याच्यातनं होईल. याकरता 2 धागे श्रीराम केली आहे. हा उपक्रम आम्ही राबवला. हा उपक्रम 10 ते 22 डिसेंबर आहे. 22 तारखेला ही सगळी वस्त्र होती. या व्यतिरिक्त चांदीच्या सोन्याच्या तारांनी वस्त्र मी गेली 1.5-2 वर्ष विणतेच आहे. माझी तयारी गेली 1.5-2 वर्ष चालू आहे. परंतु लोकांना इतकी अवघड वस्त्र आणि सोन्या चांदीच्या तारा हातात देता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकरता साधी नेहमी वापरतो आपण ती जर साधं फक्त सेंद्रिय रंगात रंगवलेलं सिल्क अशा ह्याच्यामध्ये लोक वस्त्र विणतात. हे प्लेन वस्त्र असणार आहे. ते कापून त्याच्यातून पोशाख बनवले जातील. कारण डिझाईनची वस्त्र लोकांना विणताच येणार नाहीत. ती आम्ही आधीच विणून ठेवली आहेत. पण हे 2 प्लेन वस्त्राचे धागे सुद्धा खूप अमूल्य आहेत आणि याच्यापासून जी वस्त्र तयार होतील ती रामललाच्या अंगावर परिधान ते करतील. आणि जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये ही अयोध्येमध्ये किंवा लखनौमध्ये ही राम मंदिर न्यासाला आम्ही अर्पण करू.